अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, काळभैरव जयंती ही परवा म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी आलेली आहे काळभैरव जयंती. तर काळभैरव जयंती किंवा काळभैरवनाथ यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करायची, त्याच पद्धतीने बघा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे आपले अडकलेले पैसे असतील, स्वतःच्या हक्काचे स्वतःच्या कष्टाचे पैसे आपण त्यांना दिलेले असतात, पण ते आता माघारी द्यायचं नाव काढत नाहीयेत. तर अशा वेळेस काळभैरव जयंतीपासून 40 दिवसांची सेवा, अत्यंत प्रभावी सेवा कशा पद्धतीने करायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. ते दोन्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत काळभैरव जयंती म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी येते काळभैरव जयंती. तर या दिवशी आपल्याला आवर्जून कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाहीयेत. या चुका काहीही होऊ द्या, कोणी काहीही बोलू द्या आपल्याला, पण या चुका आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या म्हणजे टाळायच्याच आहेत. आपण या चुका टाळल्या नाही तर आपल्या जीवनावरती याचे वाईट परिणाम होऊ शकतात, आपल्या घरातील व्यक्तीवरती याचे परिणाम वाईट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया, या दिवशी कुत्र्याला अशी कोणती गोष्ट खाऊ घालायची आहे. ती गोष्ट खाऊ घातल्यानंतर आपल्या जीवनातील भरपूर असे प्रॉब्लेम्स, आर्थिक प्रॉब्लेम्स आपले दूर होतात. आपण कष्ट करतो, स्ट्रगल करतो आपल्या जीवनामध्ये, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ लाभत नाही किंवा भाग्याची साथ लाभत नाही. आणि काळभैरवांना प्रसन्न करायचं असेल तर काळभैरवनाथांचं वाहन हे कुत्रा आहे, काळा कुत्रा. त्यामुळे आवर्जून या दिवशी काळा कुत्रा तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही आवर्जून काळा कुत्र्याला घरातील ताजी पोळी, त्या दिवशी केलेली ताजी पोळी आणि एक छोटासा जिलेबीचा तुकडा खायला घालायचा आहे. असं म्हटलं जातं की जिलेबी म्हणजेच गोड पदार्थ कुत्र्यांना देऊ नये, पण या दिवशी छोटासा तुकडा द्यायचा आहे. जास्त पूर्ण जिलेबी अख्खीच्या अख्खी कुत्र्याला खाऊ घालू नका. त्याच पद्धतीने बघा, खाऊ घालायचे आहे, नमस्कार करायचा आहे. आपल्या जवळपास जर काळभैरवांचं मंदिर असेल तर तुम्हाला जो काही नैवेद्य मी गेल्या वेळेस सांगितलेला आहे तो सगळा नैवेद्य घेऊन जायचा आहे. जाताना नारळ, फूल आणि जिलेबी देखील तुम्हाला घेऊन जायचे, जिलेबी अर्पण करायची आहे. बघा, जर तुम्हाला काळभैरवांचं मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन देखील हा प्रसाद नैवेद्य अर्पण करू शकता, नारळ, जिलेबी अर्पण करू शकता. त्यासोबत भगवान शंकराच्या मंदिरात तुम्हाला या दिवशी तेलाचा दिवा अर्पण लावायचा आहे आणि तिथेच बसून शक्य असेल तर काळभैरव अष्टकाचे तुम्हाला 11 वेळा पठण करायचे आहे. जर नाही शक्य झालं तर तुम्ही घरामध्ये देखील, आपल्या घरात देवघरातील प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंड असते, तर तुम्हाला पिंडी समोर तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 11 वेळा काळभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे. बघा, या पठणामुळे आपल्या घरातील जे काही वाईट बाधा, करणी बाधा असतील, निगेटिव्हिटी असेल ते निघून जाते. आपल्याच पायाने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते किंवा आपल्याच काही चुकांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी भरत असते. बघा, आपल्या घरामध्ये काही ना काही तर गोष्टी घडत असतात आणि आपल्या वागण्यातून, आपल्या वर्तणुकीतून त्या दिसून येत असतात. कधी कधी असं होतं की आपल्या हातून वाईट कृत्य घडत असतं आणि अशा विशिष्ट वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये या सेवा वगैरे, उपासना वगैरे करतो, अशा वेळेस बघा, काळभैरवनाथ हे देव एक प्रकारे शिस्तीची व न्यायप्रिय देवता आहेत. त्यामुळे बघा, आणि भगवान शिवाचा रुद्र अवतार अशा पद्धतीचा अवतार म्हणजेच काळभैरवनाथाचा अवतार आहे. त्यामुळे कुठे जर वाईट घडताना त्यांना दिसलं किंवा वाईट वर्तणूक होताना दिसली, त्या म्हणजे त्या घरामध्ये त्यांची सेवा होते आणि त्या घरामध्ये वाईट वर्तणूक होताना दिसते, तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर सुतासारखे ते सरळ करत असतात. शिक्षा काय देतात, त्याला चांगली बुद्धी देतात आणि त्या वाईट मार्गावरती जाण्यापासून त्या प्रवृत्त त्याला करत असतात आणि चांगल्या मार्गाचा मार्ग त्याला दाखवत असतात. अशा पद्धतीने काळभैरवनाथ आपल्या पाठीशी सदैव असतात आणि ज्या घरामध्ये काळभैरवनाथांची सेवा केली जाते त्या घरामध्ये अल्पशा मृत्यू, अपमृत्यू, त्याच पद्धतीने ऍक्सिडेंट वगैरे अशा पद्धतीचे मृत्यू होत नाही शक्यतो. म्हणजे बघा, नैसर्गिक मृत्यू म्हणजे मरण प्रत्येकाला अटळ आहे, पण अशा पद्धतीची काळभैरवनाथांची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील करणी बाधा तर निघून जाते. पण बघा, आपण बाहेर इतका पैसा खर्च करतो पण करणी बाधा पण निघून जाते आणि आपल्या घरात निगेटिव्हिटी निघून जाते आणि अशा पद्धतीचे अपघात होण्यापासून आपलं संरक्षण होत असतं. स्वतः काळभैरवनाथ आपलं संरक्षण करत असतात. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला या दिवशी या चुका चुकूनही करायच्या नाहीयेत. अशा कोणत्या चुका आहेत बरं, तर सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी चूक, आपल्या दारामध्ये एखादा कुत्रा आला किंवा एखाद्या व्यक्तीला अशी सवय असते बघा, उगाच कुत्र्यांना हाडतोड करायचं, उगाच त्यांना लात मारायची, पाय मारायचा, अशी त्यांना सवय असते, सारखं हाड बोलायचं. म्हणजे कुत्र्यांचे एक प्रकारे त्यांना किळस वाटत असते. किळस वाटते मान्य आहे, पण कुत्रा देखील काळभैरवनाथांचं वाहन आहे. या दिवशी कुत्र्याचा अपमान होईल आपल्याकडून, आपल्याकडून त्याचे हिंसक प्रकार आपल्या हातून घडेल त्याच्या बाबतीत. अशा पद्धतीने
पद्धतीचं कोणतेही कृत्य करायचं नाही. कुत्राच काय इतर कोणत्याही प्राण्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य घडेल अशा पद्धतीने वागायचं नाहीये आपल्याला. एवढी एक गोष्ट आपल्याला टाळायची आहे. जर पक्षी वगैरे आपल्या दारामध्ये येत असतील तर आवर्जून त्यांना या दिवशी पाणी वगैरे बाहेर ठेवायचं आहे. कुत्रा वगैरे येत असेल तर त्याला हाडतूड न करता त्याला एखादी घरातील चपाती वगैरे त्याला खाऊ टाकायची आहे, बिस्किट वगैरे असतील तर ते टाकायचे आहेत. अशा पद्धतीने हिंसक कृत्य आपल्या घरातून घडेल अशा पद्धतीचं वर्तन आपण या दिवशी टाळायचं आहे. त्याच पद्धतीने या दिवशी कोणाविषयी अपशब्द, कोणाविषयी बदल्याची भावना किंवा कोणाविषयी कोणाचा अपमान आपल्या हातून घडेल असं देखील वर्तणूक करायचं नाही. मग स्त्री असो पुरुष असो, ताई दादा, प्रत्येक माझ्या ताई दादाला, प्रत्येक सेवेकराला कळकळीची विनंती आहे. या दिवशी चुकूनही कोणाच्या विषयी कोणाबद्दल आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होऊ देऊ नका किंवा कोणाविषयी वाईट कृत्य करायला जाऊ नका, कोणाला धडा शिकवायला जाऊ नका, कोणाविषयी अपशब्द वापरू नका. कारण याच गोष्टी आपल्याकडे फिरून येत असतात. कारण आपलं कर्म रिटर्न आपल्याकडे येत असतं, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे कर्माची फेड आपल्याला इथेच करायची आहे. त्यामुळे आपण प्रत्येक केलेल्या चुकाची फेड देखील आपल्याला इथेच करायची आहे. त्यामुळे चुकूनही या चुका आपल्या हातून घडता कामा नये एवढ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्या घरामध्ये मांसाहार होतच असतो, पण या विशिष्ट ज्या विशिष्ट वार असतात किंवा विशिष्ट ज्या दिवशी सणवार असतात अशा दिवशी तरी आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. असं एखादं घर असतं की त्या घरामध्ये दररोज मांसाहार होतो. भरपूर घरं असे असतात, पण बघा त्या स्त्रीला काहीच पर्याय नसतो की त्या करून द्यावंच लागतं, कारण घरातील व्यक्ती देखील तशी असते. पण शक्यतो एक दिवस तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा आहे ना. शक्यतो आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण या विशिष्ट काळामध्ये जर आपण सेवा करत असो तर आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही, अशा प्रकारचा अन्न आपल्या घरामध्ये शिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये सात्विक आहारच शिजला गेला पाहिजे. आणि आपल्याला ज्या काही सेवा सांगितलेल्या आहे, काळभैरव स्तोत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देणार आहे. याची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा, करणी बाधा, निगेटिव्हिटी, खचून भरलेली निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये देखील बघा निगेटिव्ह विचार येत असतात, निगेटिव्ह थॉट्स येत असतात, ते सगळे निघून जाण्यास मदत होत असते. त्यामुळे आवर्जून युट्यूबला तुम्ही लावलात किंवा गुगलवरती काळभैरव अष्टक जर तुम्ही बोललात तरी देखील डायरेक्ट काळभैरव अष्टक तुमच्या समोर येतं. तुम्हाला पठण करण्याचा अवघड जात असेल तर थोडा दिवस श्रवण करा. श्रवण म्हणजे युट्यूबला लावून द्या, तुम्ही ऐकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काळभैरव जयंती दिवशी या छोट्या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आणि या चुका आवर्जून आपल्याला टाळायच्या आहे. या चुका आपल्या हातून घडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.